मित्रांनो, आता मी चाललो आहे व्हिक्टोरिया पॅलेसला, त्याच्यानंतर इंडियन म्युझियमला जाणार आहे. आणि आज तेवढंच कवर करणार आहे, कारण की इथून ते 10 ते 12 किलोमीटर लांब आहे. आणि तेवढं कवर झाल्यानंतर मग आय गेस मला संध्याकाळचं होऊन जाईल. मग नवीन काही प्लॅन नाही आहे. उद्याची फ्लाईट आहे मुंबईची, मग तिथून पुढं मुंबईला जाणार आणि तसं आपल्या सिटीला जाणार. सो इट वॉज अ गुड ट्रिप. खूप मस्त मजा आली आहे ट्रिपमध्ये. आणि आज बघू आता काय काय होतं काय नाही. आणि बघूयात व्हिक्टोरिया टेम्पल वगैरे, व्हिक्टोरिया पॅलेसला जर गेलो ना, तर तिथं जर शूटिंगची वगैरे परमिशन असेल तर तिथं शूट करून तुम्हाला तिथले काही चांगले असेल सीन्स दाखवेल. तर मित्रांनो, आता मी आहे व्हिक्टोरिया पॅलेसला. बघा पॅलेस किती छान दिसतो. ये मस्त. मित्रांनो, आता आहे व्हिक्टोरिया पॅलेसला. बघा व्ह्यू कसा आहे. काही काय क्वालिटी याची शपथ. अरे बाप, असं वाटतच नाही. लाकूड मेटल सारखे आहे. काही सध्या तरी खाली आहे सगळं, बट त्या टाईमला सगळं सजवलेलं असेल तर मस्त बेड वगैरे, वॉर्डरोब, सगळ्या गोष्टी असतील. तर मित्रांनो, आता असं होतं व्हिक्टोरिया पॅलेस. माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही. काही नाही यार, म्हणजे खूप भारी वाटते इथं बघून की जेव्हा जेव्हा ब्रिटिश लोक होते तेव्हा लोकांनी काय काय संघर्ष केला, काय नाही. भरपूर गोष्टी आहेत. छान आहे पण बघण्यासारखी म्हणजे ठिकाण आहे. कारण की जेव्हा इथं म्हणजे जेव्हा आपलं पेशवाई वगैरे होती तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने वेट केला होता की जोपर्यंत म्हणजे पेशवाईचे जेव्हा मुलं वगैरे होतील ना, त्यांच्या याच्यात भांडणं होतील म्हणे, त्यांच्या वंशावळीमध्ये जे पुढची येणारी पिढी आहे, तर तोपर्यंत त्यांनी वेट केला. आणि इकडं कोलकाता संस्थानाला त्यांनी यांची ईस्ट इंडिया कंपनी उघडली होती. त्याच्यामुळं हे सगळे इथं जमा झाले. आणि मग इकडून कसं भारताकडे त्यांना लक्ष पण ठेवतात होतं, आणि वेस्ट साईडनी ईस्ट साईडनी समजा व्यापार पण करतात होता. तर त्याच्यामुळं मग ते सगळ्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पण राहत होतं या भारतासाठी. आणि मग त्या साईडला जसं जसं त्यांनी त्यांची दूरदृष्टीचं जसं विजन होतं त्यांचं की तिथून पुढं पेशव्यामध्ये भांडणं होणार, तर पेशवा जशी भांडणं व्हायला लागली तर पेशव्यामध्ये त्यांनी ज्या साईडनी क्रॉसिंग आहे त्या साईडनी त्यांनी हात मिळवून घात करून पेशवाईला पण संपवून टाकलं. आणि तिथून पुढं भारतामध्ये जवळपास ब्रिटिशची सत्ता आली. अशा पद्धतीने त्यांचं राज्य इथं आलं आणि त्यांनी आपल्यावर राज्य केलं. बट त्याच्या सर्वातून एकच कळतं की ब्रिटिश हे खूप हुशार होते. आणि लॉर्ड क्लाइव्ह, ब्रिटिश लोक हे खूप खूप हुशार होते. या सगळ्यातून एकच कळतं की ते विजनरी होते. त्यांनी वेट केलं पेशंटली, थांबलं, बघितलं यांच्यात भांडणं होणार आहे म्हणून. त्याच्यानंतर ते डिरेक्टली नंतर त्यांनी त्याच्यावर आपल्यावर राज्य स्थापन केलं. सो आय एम करंटली ॲट सुभाषचंद्र बोस इंटरनेशनल एयरपोर्ट एंड नाउ आई एम गोइंग टू चेक इन. इसके बाद जाके कुछ नई चीज़ें अपडेट करता हूँ. तर मित्रांनो, आता चाललो आहे मी फ्लाईटमध्ये बसायला. सगळं झालं आहे आपलं, बोर्डिंग, चेक इन, एव्हरीथिंग हॅज डन अँड आय एम रेडी टू फ्लाय नाव टू मुंबई. सो दिस इज माय फ्लाईट तिकीट.
तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहे कोण आहे अनिकेत अनिकेत फ्रेंड्स. ओल्ड फ्रेंड. तर आता आम्ही जेवण वगैरे केलं. आम्ही मुंबईला आहे सध्या, नवी मुंबईला राहतो भाऊ. कुठे आहे आपण? कुर्ला वेस्टला राहतो. नवी मुंबई नाही, मेन मुंबई. मेन मुंबईमध्ये आहे, नवी मुंबई नाही. तर काही नाही, आता मग आता जेवण वगैरे केलं, आईस्क्रीम खाल्ली, खाल्लो होतो थोडं फिरू म्हटलं. तो स्टेशन दाखवतो मला. उद्या यायची सकाळची ट्रेन आहे ठाण्याची, तर तिथून पुढं ठाण्याला जाणार आहे ना, आता सिटीला जाईन. तर लास्ट डे इथंच होतो म्हटलं. आणायला फोन केला, मेसेज केला, अनिकेत भेटला म्हणे ये म्हणे भाई फ्लॅटवर. आलो मग भेटलो आता. बाकी आणे काय म्हणतो? बस भाई, काय म्हणतो तू? सोलो ट्रिपचा एक्सपिरियन्स तू सांग भाऊ मला कसा होता. अरे लय सॉर्टेड भावा, लय मजा आली. विषय नाही, सोलो ट्रिपमध्ये सारखी मजा दुसरीकडे कुठं देऊ शकत नाही. इवन फ्रेंडसोबत ती वेगळी मजा आहे, फ्रेंडसोबत फिरायची. पण मग सोलो खाली बा, सोलो आहे. एक तुला स्वतःबद्दल क्लोज झाला असेल तो. हा, स्वतःबद्दल. आणि दर्शन भारी झालं, बाकी काही नाही. मेन दर्शन होतं, बाकी तर ठीक आहे. असं वाटलं नाही की नवीन लोक आहे ते. गेलं पाहिजे माणसाला, काय जायला पाहिजे बिंदूस, बिलकुल जायला पाहिजे, हिंमत करून जायला पाहिजे. कारण की आपण जेवढ्या गोष्टीला घाबरतो ना, त्याला डायरेक्ट फेस करायची हिंमत होऊन जाते. जेवढ्या गोष्टी माणूस नाही शिकत तेवढ्या सोलो याच्यातून शिकतात.